हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. तर फायनली वेट इज ओव्हर. आजपासून आपले मेहंदी क्लासेस फ्री बेसिक मेहंदी क्लासेस स्टार्ट होत आहेत आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही एक्सायटेड आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येस, आज आपला आहे क्लास 1. सो क्लासचा डे 1 आहे. क्लास 1 असं आपण प्रत्येक सिरीजला आपल्या नाव देऊयात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3. तर आजपासनं आपण आपले क्लासेस सुरू करतोय फायनली. आणि मला खूप कॉमेंट्स येत होत्या तुमच्या की आपल्या युट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. ते तू कधी सुरुवात करणार आहे? लवकर सुरू कर. म्हणजे खूप मुली एक्साइटेड आहेत. तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह क्लास तर नाही घेत आहेत, बट आपण काय करणार आहोत, आपला हा क्लास 1 कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हा क्लास पूर्ण बघितल्यानंतर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचे आहे. जसं की तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल किंवा काहीही जे तुमच्या मनात असेल ते तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपला क्लासचा डे 1 अपलोड होईल युट्यूबवरती, त्याच दिवशी इंस्टाग्रामवरती संध्याकाळी मी एक क्वेश्चन बॉक्स टाकेल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारायचे आहेत. आपण क्लास 1 मध्ये जे पण डाऊट्स तुम्हाला आलेले असतील ते आपण इंस्टाग्राम वरती क्लॅरिफाय करूयात, जेणेकरून आपलं बॉन्डिंग टिकून राहील, आपलं बॉन्ड क्रिएट व्हायला मदत होईल. यामुळे आपण एकमेकांशी कनेक्ट राहू. सो आज आहे क्लास 1. तुम्ही सगळे एक्साइटेड आहात का हे मला कॉमेंट करून सांगा. सो जसं की मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती, त्यामध्ये मी क्लिअर केलं होतं की आपल्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत आपण त्याच्यामध्येच आपला पूर्ण बेसिक क्लास कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. या क्लासला जर खूप छान आपल्याला रिस्पॉन्स मिळाला तर आपण ॲडव्हान्सचं पण घेण्याचं ट्राय करूयात. आणि येस, मी हे सगळ्यांना क्लिअर करते की मी फर्स्ट टाइम ऑनलाईन असं कोणाला तरी गाईड करतेय, कोणाला तरी शिकवतीये. ऑफलाईन मी 4 ते 5 बॅचेस घेतलेल्या आहेत जसं माझा क्लास कंप्लीट झाला त्यानंतरनं, पण असं ऑनलाईन कोणाला कधी शिकवलं नाहीये. सो हे आपलं फर्स्ट टाइम आहे आणि त्यामुळेच मी स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी, माझ्याकडे जेवढं पण ज्ञान आहे तेवढं तुम्हाला देण्यासाठी मी हे फ्री मेहंदी क्लासेस स्टार्ट केले आहेत. तुम्हाला आपले जे व्हिडिओज आहेत ते कम्प्लिटली बघायचे आहेत. कुठेही आपला व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, कारण प्रत्येक सेकंदामध्ये, प्रत्येक मिनिटामध्ये क्लॅरिफिकेशन असणार आहे, काहीतरी ट्रिक असणार आहे. सो तुम्हाला ते स्किप नाही करायचंय. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मनापासून बघायची आहे. मी मनापासून शिकवण्याचा ट्राय करणार आहे. सो चला, जास्त टाइम वेस्ट न करता, आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की आपल्याकडे आडवा जो ट्रायपॉड असतो ज्याच्या खाली तुम्ही डिझाईन व्यवस्थित दाखवू शकता, तर तो आपल्याकडे अवेलेबल नाहीये. सो ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि मी स्वतःहून खूप जास्त ट्राय करेल की तुम्हाला समजायला हवं जास्तीत जास्त गोष्टी. सो क्लास 1 मध्ये आज आपण काय घेणार आहोत बघूयात. तर तुम्हाला जे थेअरी नॉलेज आहे ते देण्याचं ट्राय करते, असं तेच तुम्हाला देणार आहे. सो असंच आपण प्रत्येक क्लासमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात आणि जास्त टाइम वेस्ट न करता आपण क्लासला सुरुवात करूयात. लेट्स गो. ओके. सो आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या मेहंदी प्रोफेशनमध्ये कोणकोणतं सामान यूज होतं, कोणकोणत्या गोष्टी असतात, ऑर्डरला जाताना आपण कोणकोणत्या गोष्टी कॅरी करतो हे फर्स्ट मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे हा एअरटाईट झाकणाचा डब्बा. हा असा डब्बा आपल्याला का घ्यायचा आहे का, तर बाहेरचा जो एअर असतो हा आपल्या मेहंदी भिजवल्यानंतर मेहंदीला लागू नये यासाठी आपल्याला अशा प्रकारचा डब्बा हवा आहे. त्यानंतर मेजरमेंटसाठी एक स्पून हवा आहे. आपल्याला असा एक ग्लास लागणार आहे. जर तुमच्याकडे स्टीलचा वगैरे घरातला युजेबल ग्लास असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता. तशा प्रकारचे ग्लास लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पायपिंग बॅग्स लागणार आहेत. सो अशा प्रकारे पायपिंग बॅग आपल्याला लागणार आहेत. या पायपिंग बॅग तुम्हाला केक शॉपमध्ये वगैरे भेटून जातील. तसंच तुम्हाला मी उद्याच्या क्लास 2 मध्ये पुन्हा एकदा सांगेल की आपण होलसेलचं सामान कुठून घेतो. आणि जर तुम्हाला आपला आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता, मी युट्यूबला खाली अपलोड केलेला आहे की मी होलसेलचं सगळं मेहंदी सामान कुठून ऑर्डर करते. तिथून तुम्ही लगेच ऑर्डर देऊ शकता, ऑर्डर करू शकता, जेणेकरून आपले क्लासेस बघता बघता तुम्ही आपल्या घरच्या घरी प्रॅक्टिस करू शकता या गोष्टींची. त्यानंतर आपल्याला
स्टॉकिंग लागणार आहे, मेहंदी स्टॉकिंग करून घेण्यासाठी, लाईक मेहंदी गाळून घेण्यासाठी. त्यानंतर ना अशी आपल्याला टेप मशीन लागणार आहे, त्याच्यामध्ये टेप लागणार आहे. हा आपल्याला कोन पॅक करण्यासाठी लागतो. सो हा मोठा टेप मशीन आहे आणि ही बारकी टेप मशीन आहे. तुम्ही कोणतीही यूज करू शकता. आता सध्या बारीक केली तरी पण चालेल. त्याच्यानंतर ना सर्वात जास्त इम्पॉर्टंट आपल्याला कोन पेपर लागणार आहे. मी जे आयडी तुम्हाला सजेस्ट केलं आहे YouTube वरती आधीच्या ब्लॉग मध्ये, तिथं तुम्हाला सगळं मिळणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच्यानंतर ना असे माझ्याकडे 3 प्रकारचे स्पॅच्युले आहेत. हे आपल्याला मेहंदी मिक्स करण्यासाठी लागतात. तुम्ही चमच्याने पण नॉर्मली आपला जो स्टीलचा चमचा वगैरे असतो त्यांनी पण मिक्स करू शकता. बट यांनी खूप जास्त चांगलं ते मेल्ट लाईक आपण म्हणजे आपल्याला मेल्ट करता येतं, व्यवस्थित ते मिक्स करता येतं. सो अशा प्रकारचे हे स्पॅच्युले आहेत. हे 2 मोठे आहेत आणि हे 2 आणि हा बारीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना हे आहेत एक्लॅरिक हँड आणि लेग. सो प्रॅक्टिसमध्ये ह्याचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे लाईक ज्यावेळी आपण अशी नोटबुक घेतो तर याच्यावरती तुम्ही याने ड्रॉ करू शकता आणि मग त्याच्यावरती मेहंदी काढून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर ना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या क्लाससाठी, आणि आता तुमच्याकडे त्या अवेलेबल नसतील तरीही चालतील. तुम्ही त्या नंतरनं घेऊ शकता, असं काहीच नाहीये. प्रॅक्टिस तुम्ही नंतर केली तरी पण चालेल. आपल्याला YouTubeला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही मी तुम्हाला जो आयडी सांगितलाय लाईक हा आयडी आहे, तुम्ही बघू शकता राजस्थानी मेहंदी म्हणून. यांच्याकडे तुम्हाला होलसेलचं सगळं सामान योग्य दरात मिळून जाईल. यांच्याकडनं तुम्ही आत्ताच ऑर्डर द्या आणि मी सुद्धा यांच्याकडनंच मागवते. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. सामान तुम्हाला तुमच्या वेळेत मिळून जाईल. तुम्ही आपले व्हिडिओज हे डबल डबल बघू शकता. आता एकदा बघून ठेवा, नंतर ना सामान आल्यावरती पुन्हा एकदा बघा, बट वेळ करू नका. आणि येस, त्यांच्याकडे तुम्हाला सगळं सामान मिळून जाईल. सो त्यांच्याकडनं तुम्ही ऑर्डर करा. आणि त्यानंतर ना सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे हे ऑइल. सो हे ऑइल याच्यावरती पण लिहिलेलं आहे स्पेशल ब्रायडल ब्लेंड ऑइल. हे मी यूज करते. आणि हे बघा त्यांचं हे आयडी आहे त्यांचं इंस्टाग्रामला, जे त्यांच्या पॅकेजिंग वरती पण येतं, जेठाजी हार्बल्स म्हणून. त्यांच्याकडे सगळे मेहंदीचे प्रोडक्ट्स मिळून जातात आणि याच्यावरती सगळं आहे. 100% प्युअर इसेन्शियल ऑइल आहे. मेक हिना कलर लॉंग लास्टिंग ऑन हँड्स, गिव्ह सुपर डार्क रिझल्ट. आणि खरंच यांचा रिझल्ट खूप छान आहे. मी माझ्या सर्व ब्रायडल ऑर्डरला हेच ऑइल यूज केलेलं आहे आणि मला आतापर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाहीये की तुझ्या मेहंदीला कलर आलेला नाहीये किंवा कलर मध्ये प्रॉब्लेम आलाय किंवा दुसरा काही प्रॉब्लेम झालाय कलरने, लाईक खाज येणे किंवा खूप प्रॉब्लेम्स असतात काही काही ऑइलचे. सो असा काहीही प्रॉब्लेम होणार नाही या ऑइलने. एवढे छान ऑइल आहे हे आणि नक्कीच तुम्ही पण यूज करा. तुम्हाला ब्रायडल ऑर्डरला किंवा कोणाच्या हातावरती तुम्हाला हँड ऑन प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असं काही नाहीये तुम्हाला की एवढी मोठी बॉटल, ही 1 लिटरची बॉटल आहे, सो ही एवढी मोठी मागवणं काही गरजेचं नाहीये. तुम्ही आपली छोटी बॉटल पण मागवू शकता त्यांच्याकडनं, ते पण अवेलेबल करून देतात ते. त्यानंतर ना खूप इम्पॉर्टंट आहे मेहंदी पावडर. सो मी असे एक 9 ते 10 पॅकेज मोठे मोठे मागवले होते 1 किलोचे. तर त्यातली फक्त एवढीच मेहंदी आताशी शिल्लक राहिली माझी, कारण हा जो वेडिंग सीझन होता हा संपल्यानंतर ना एवढीच मेहंदी शिल्लक आहे. तुम्ही क्लास घेऊ शकता, ऑर्डर घेऊ शकता. तुम्ही फक्त आपले सगळे क्लास बघा, सगळं फॉलो करा. माझ्याकडे आहे तेवढं सगळं नॉलेज मी तुम्हाला देईल, फक्त तुम्ही करा. जर तुमच्याकडे हे सामान नसेल तर तुम्ही मागवा, आता लगेच मागवा. तुमच्याकडे शिकण्यासाठी ना फक्त जिद्द असली पाहिजे. जर तुमच्याकडे जिद्द असेल ना, हे सगळे क्लास आपण तुम्ही बघून ना हे बेसिक सगळं शिकू शकता. एकदा बेसिक माणसाचं कम्प्लीट झालं, माणूस ऍडव्हान्स कुठूनही शिकू शकतो गाईज. ही मी गाईज तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही फक्त बेसिक क्लास आपला कम्प्लीट करा. ऍडव्हान्स तुम्ही ना कुठेही बघून, आपलं इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर पिंटरेस्ट ॲप आहे, सगळीकडे मेहंदी आहे, युट्यूब वरती आहे, सगळीकडे मेहंदीचे डिझाईन्स वेगवेगळे बघायला मिळतात. त्यानंतर आता जर प्रॅक्टिस केली ना तुम्ही, आता जर तुमच्याकडे पेशन्स असेल ना, सगळे आपले व्हिडिओज बघून ना तुम्ही नक्कीच शिकू शकता. असं काही नाहीये की जस्ट आपल्याला मेहंदीची ऑर्डर घेण्यासाठी मेहंदी सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. नो गाईज, फक्त तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामवरती एक अकाउंट ओपन करायचं आहे मेहंदी आर्टिस्ट म्हणून. तुमच्याकडे जेवढी कला आहे ना तेवढी फक्त त्या आयडी वरती तुम्हाला पोस्ट करायची आहे. लोक नक्कीच या गोष्टी बघून कॉल करतात, मेसेज करतात, इन्क्वायरी करतात. असं काही नाहीये की सर्टिफिकेटच इम्पॉर्टंट आहे म्हणून. तुम्ही फक्त एवढं करा. नक्की तुम्हाला याचा फायदा नाही झाला ना तर मला सांगा गाईज.
सो ही मेहंदी ऑइल, त्याच्यानंतर ग्लास, स्पॅच्युला, त्याच्यानंतर आहे स्टॉकिंग्स, पायपिंग बॅग्स, टेप मशीन, त्यानंतर कोन पेपर इम्पॉर्टंट आहे, सर्वात जास्त कोन पेपर. सो हे सगळं तुम्हाला त्या जेठाजी राजस्थानी मेहंदी जे आहे होलसेलर्स त्यांच्याकडनं मिळून जाईल. हे आहेत कोन पेपर. सो मी एकदम पातळ कोन पेपर यूज करते. प्रॅक्टिससाठी थोडेसे तुम्ही कडकवाले केले तरीही चालतील, नो प्रॉब्लेम. सो अजून एक गोष्ट, आपल्याला स्टूल लागणार आहे. आता तुम्हाला क्लासमध्ये स्टूल लागणार नाहीये, जस्ट प्रॅक्टिस करण्यासाठी. पण ज्यावेळेस ऑर्डर घेता तेव्हा लेग डिझाईनसाठी तुम्हाला छोटासा स्टूल लागतो. त्यानंतर ना तुम्हाला एक पिलो लागणार आहे मेहंदी प्रॅक्टिस करताना. आता तुम्ही आपला घरातला जसा पिलो असतो असा पिलो पण घेऊ शकता प्रॅक्टिसला, नो प्रॉब्लेम. परत या फक्त फक्त ह्या पिलोवरती तुम्हाला रायटिंग पॅड ठेवायचा आहे, त्याच्यावरती तुम्ही पेजवर प्रॅक्टिस करू शकता. आज आपण घेणार आहोत थेरी नॉलेज, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मेहंदी पावडरचे प्रकार. तर मेहंदी पावडरचे किती प्रकार असतात? तर मेहंदी पावडरचे एकूण 4 प्रकार असतात. लाईक 2 फिल्टर, 3 फिल्टर, 5 फिल्टर आणि 7 फिल्टर. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मेहंदी यूज करता किंवा मेहंदी खरेदी करता त्यावेळी आपल्याला असे 4 प्रकार मेहंदीचे दिले जातात. लाईक 2 फिल्टर, 3 फिल्टर, 5 फिल्टर आणि 7 फिल्टर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 फिल्टर मेहंदी यूज करायची असेल, 5 किंवा 7 फिल्टर दोन्हींपैकी कोणतीही करू शकता, पण बेसिकली 2 फिल्टर आणि 3 फिल्टर यूज नका करू. जी 5 फिल्टर मेहंदी असते, 7 फिल्टर असते, ती खूप चांगल्या प्रकारे फिल्टर करून येते. सो त्याच्यामध्ये गाठी कमी प्रमाणात असतात. तर त्याच्यानंतर सो तुम्हाला जर नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करा. ओके, आज आपण एक काम करूयात. तुम्हाला मी जे पण सांगतेय व्हिडिओमध्ये ते सगळं तुम्ही नोट डाऊन करायचं आहे आणि त्याचा फोटो मला इंस्टाग्रामला पाठवायचा आहे. तर लिहून घ्या. मेहंदीचे एकूण 4 प्रकार असतात. 2 फिल्टर, 3 फिल्टर, 5 फिल्टर आणि 7 फिल्टर असे एकूण 4 प्रकार आहेत मेहंदी पावडरचे. त्यानंतर दुसरा आहे मेहंदी ऑइलचे प्रकार. सो मेहंदी ऑइलचे एकूण प्रकार आहेत 8. सो आपण मार्केटमध्ये आपल्याला 8ही प्रकारचं मेहंदी ऑइल मिळतं. त्यामध्ये तुम्हाला कोणतं ऑइल यूज करायचे ते सांगते. त्याच्यानंतर खाली नंबर टाकून तुम्ही लिहून घ्या मेहंदी ऑइलचे प्रकार, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये 8 लिहू शकता. तर फर्स्ट आहे निलगिरी ऑइल, सेकंड आहे लवंग ऑइल, 3 आहे टी ऑइल, 4th आहे टी ट्री ऑइल, 5th आहे येलो ऑइल, 6th आहे रेड ऑइल, 7th आहे ब्रायडल मिक्स ऑइल आणि 8 आहे नीम ऑइल. सो हे मेहंदी ऑइलचे 8 प्रकार आहेत आणि यामध्ये तुम्हाला ब्रायडल मिक्स ऑइल यूज करायचा आहे. तुमच्या प्रत्येक ब्राईडसाठी, तुमच्या सायडरसाठी तुम्हाला फक्त ब्रायडल मिक्स ऑइल यूज करायचं आहे. बाकीचे जे ऑइल आहेत, फॉर एक्झाम्पल निलगिरी, लवंग, टी ट्री ऑइल, टी ऑइल, हे पण तुम्ही यूज करू शकता. बट जर तुम्हाला उत्तम कलर हवा असेल आणि परफेक्शन हवं असेल मेहंदी कलर मध्ये, तर तुम्ही ब्रायडल मिक्स ऑइल यूज करा. मी पण ज्या पण ऑर्डर घेतल्या ते पहिल्यापासून ते आतापर्यंत ह्या मध्ये सगळ्यामध्ये मी फक्त ब्रायडल मिक्स ऑइल यूज केलेला आहे. सो तुम्ही पण तेच करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मेहंदी पावडर फिल्टर काय असतं. म्हणजे मी तुम्हाला जे स्टार्टिंगला म्हटले की मेहंदी पावडर फिल्टरचे 4 प्रकार असतात. सो त्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की फिल्टर म्हणजे काय असतं. सो मी तुम्हाला ते सांगते. तर मेहंदी ही मेहंदीच्या पानापासून तयार केली जाते, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. सो ती मेहंदीची जी पाने असतात ती सुकवली जातात. त्या सुकवलेल्या पानांची मशीनमध्ये बुट्टी केली जाते, म्हणजे एकदम बारीक अशी पावडर केली जाते आणि ती बुट्टी ही मशीनद्वारेच गाळून घेतली जाते आणि गाळून घेतल्यानंतर त्याला फिल्टर असे म्हटले जाते. सो हे जे फिल्टर केलेलं असतं त्याला लाईक बेबी पावडर सारखी ती एक मेहंदीची मऊ अशी पावडर तयार होते. सो त्यालाच म्हणतात मेहंदी फिल्टर करणे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो सेकंड पॉइंट आहे प्रॅक्टिसची मेहंदी कशी भिजवली जाते, आणि ज्यावेळी आपण ऑर्डर घेतो सो त्यावेळी ब्रायडल मेहंदी कशी भिजवली जाते. सो प्रॅक्टिसची मेहंदी कशी भिजवली जाते, तर त्याचं एक मेजरमेंट आहे. ज्यावेळी आपण आपल्या क्लासमध्ये
प्रॉपर मेहंदी भिजवू त्यावेळी तुम्हाला ते कळेलच, पण आता तुम्हाला थिओरिटिकल सांगते मी. 2 चमचे जर आपण मेहंदीची पावडर घेतली, आता तुम्हाला आपल्याकडे हा स्पून आहे, ओके, हा चमचा आहे आपल्याकडे, आणि ह्या चमच्याने जर आपण 2 चमचे मेहंदीची पावडर घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1 चमचा ऑइल टाकायचा आहे आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. तर हे मेजरमेंट कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगते. आता हा आहे चमचा, याच्यामध्ये जर तुम्ही 5 चमचे जर मेहंदीची पावडर घेतली तर त्याच्या हाफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला घ्यायची आहे साखर. 5चे हाफ किती होतात? 2.5. जर 5 चमचे मेहंदीची पावडर घेतली तर तुम्हाला 2.5 चमचे त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि 4 चमचे तुम्हाला त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. मेजरमेंट कसं ओळखायचं? 5 चमचे तुम्हाला घ्यायचे आहे मेहंदी पावडर, त्याच्यानंतर ना 4 चमचे म्हणजे 1 चमचा कमी ऑइल आणि 5च्या हाफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला साखर घ्यायची आहे. खूप सोपं मेजरमेंट आहे. 5 चमचे मेहंदी पावडर, 1 चमचा कमी ऑइल म्हणजे 4 चमचे, आणि 5च्या हाफ आहेत 2.5 चमचे तुम्हाला घ्यायचे आहे साखर. सो हे आहे मेजरमेंट. आता 10 चमच्यांचं घेऊयात आपण. 10 चमचे जर तुम्ही मेहंदीची पावडर घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 9 चमचे ऑइल घ्यायचं आहे. 10 चमचे मेहंदी पावडर, 1 चमचा कमी तुम्हाला घ्यायचं आहे मेहंदीचं ऑइल, आणि 10च्या हाफ किती होतात? 5. सो तुम्हाला 5 चमचे घ्यायचं आहे साखर. सो हे मेजरमेंट आहे, खूप इझी मेजरमेंट आहे. 10 चमचे मेहंदी पावडर, 9 चमचे ऑइल आणि 5 चमचे साखर. तर खूप सोपं मेजरमेंट आहे. फक्त लिहून घेताना असं लिहून घ्या की तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मेहंदी पावडर घेता त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये शुगर घ्यायची आहे आणि 1 चमचा कमी तुम्हाला मेहंदीचं ऑइल घ्यायचं आहे. खूप सोपं मेजरमेंट आहे हे. जेव्हा आपण आता प्रॅक्टिकली करणार आहोत त्यावेळी तुम्हाला ते जास्त समजेल. आता थिओरिटिकल लिहून घ्या. ज्यांना आता नाही समजलंय त्यांनी प्रॅक्टिकलच्या वेळेस ते लिहून घ्या, बट आता लिहून घेतलेलं चांगलंय. आता त्याच्यानंतर ना, आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलं. मी जेव्हा एकदा ब्रायडल ऑर्डरला जाता तेव्हा कशा मेजरमेंट मध्ये मेहंदी भिजवायची तुम्हाला हे आता मी सांगितलं, ठीक आहे. आता ती कशी भिजवायची हे तुम्हाला मी थिओरिटिकली सांगणार आहे. तर कशी भिजवायची? सो एका डब्यामध्ये, हा आहे एअरटाईट डब्बा, लाईक याचं झाकण हे खूप टाईट असतं. आणि हे का बरं असं घ्यायचं आपल्याला? कारण त्याच्यामध्ये जी बाहेरचा एअर असतो, बाहेरची जी हवा असते ती आपल्या मेहंदीमध्ये, भिजवलेल्या मेहंदीमध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला असा डब्बा घ्यायचा आहे. सो या डब्यामध्ये ह्या चमच्याच्या मेजरमेंटने आपण मेहंदी घेणार आहोत. सो तुम्हाला जे मेजरमेंट सांगितलं त्या मेजरमेंट नुसार मेहंदी घ्यायची आहे. ती व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून, आता फर्स्ट आपण ज्यावेळी मेहंदी घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची, ती पूर्णपणे मिक्स करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्स करायचे आहे आणि नंतर न आपल्याला एक असा छान असा गोळा तयार झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे. ऑइल टाकल्यानंतर ना जास्त पातळ किंवा घट्ट पेस्ट न करता आपल्याला ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि ते तसंच आपल्याला बंद करून रात्रभर ठेवायचं आहे. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑर्डर असेल तर त्या दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावी लागेल मेहंदी भिजवण्याची. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिससाठी मेहंदी भिजवता सेम मेजरमेंटने मेहंदी भिजवायची आहे, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ऑइल मिक्स नाही करायचे. कारण जर तुम्ही प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ऑइल मिक्स केलं तर ते पानांवरती ऑइल सोडतं आणि ज्यावेळी आपण ब्रायडल ऑर्डर असते त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल मिक्स करायचं आहे. कारण जर ऑइलच मिक्स केलं नाही तर आपल्याला मेहंदीला कलरच येणार नाहीये. सो प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ऑइल मिक्स करायचं नाहीये आणि तुम्हाला ब्रायडल मेहंदीमध्ये ऑइल मिक्स करायचंय. सो हे सुद्धा लिहून घ्या की प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ऑइल मिक्स करायचं नाही आहे आणि ब्रायडल मेहंदीमध्ये ऑइल तुम्हाला मिक्स करायचं आहे. सो हे दोन्ही पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या, तुमच्या पद्धतीने लिहून घ्या, जसं तुम्हाला समजेल तसं लिहून घ्या. सो ही झाली ब्रायडल ऑर्डरच्या आदल्या दिवशीची रात्रीची प्रोसेस. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तो एअरटाईट झाकण व्यवस्थित ओपन करायचा आहे. पुन्हा एकदा मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं की खूप घट्ट आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ती जास्त कन्सिस्टन्सी
तुम्हाला प्रॉपर ती पेस्ट बनवायची आहे. हे आपण ज्यावेळी भिजवू त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. तर कन्फ्युजन न करता पुन्हा एकदा दोन गोष्टी क्लिअर करते. प्रॅक्टिसची मेहंदी आणि ब्रायडल मेहंदी सेम प्रकारे भिजवली जाते. फक्त प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ऑइल यूज केलं जात नाही आणि ब्रायडल मेहंदीमध्ये ऑइल यूज केलं जातं. प्रॅक्टिसची मेहंदी ही फक्त 2 ते 3 तास भिजवली जाते आणि जी ब्रायडल मेहंदी असते ती पूर्ण 12 तास भिजवावी लागते. सो हा आहे डिफरन्स प्रॅक्टिस आणि ब्रायडल मेहंदीमध्ये. बाकी ह्या दोन्हींचं मेजरमेंट सेम आहे. बाकी दुसरे तुम्हाला कुठे चेंजेस करायचे नाहीयेत. सगळी प्रोसेस सेम आहे, फक्त ह्या दोन गोष्टी चेंज आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही व्यवस्थित पेस्ट बनवली, तुम्हाला वाटली पेस्ट एकदम योग्य आहे, त्यानंतर असा एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे. घरातला स्टीलचा ग्लास पण तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पाइपिंग बॅग टाकायची आहे. तुम्हाला पाइपिंग बॅग पण मी दाखवते. वेट, तुम्हाला ही पाइपिंग बॅग मी सांगेल तिथून तुम्हाला भेटेलच, बट तुम्हाला जर जवळपास कुठे तुमच्या केक शॉप वगैरे असेल तर केक शॉप मध्ये पण पाइपिंग बॅग भेटून जाते. सो ही आहे पाइपिंग बॅग. ही तुम्हाला या ग्लास मध्ये फर्स्ट ऍड करायची आहे आणि त्यानंतर स्टॉकिंग. तर हा सॉक्स सारखा जो स्टॉकिंग दिसतोय याची मदत होते तुम्हाला मेहंदी गाळून घेण्यासाठी. तर त्यानंतर पाइपिंग बॅग मध्ये हा ऍड करायचा आहे. हे तुम्हाला क्लासच्या डे 2 मध्ये समजेलच. तर हे पाइपिंग बॅग मध्ये ऍड करायचं आहे. त्यानंतर त्याचा छान असा पिळा मारून तो आपल्याला पाइपिंग बॅग मधून स्टॉकिंग काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पूर्ण मेहंदी स्टॉकिंग मध्ये घालून ती पाइपिंग बॅग मध्ये जमा होते आणि आपली मेहंदी यूज करण्यासाठी कोन मध्ये ती सोडण्यासाठी रेडी होते. सो सेम प्रोसेस आहे प्रॅक्टिसच्या मेहंदीची आणि ब्रायडल मेहंदीची. हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच प्रॅक्टिकली. सो आता जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, ते तुम्ही लगेच लिहायला सुरुवात करा. ओके. सो फर्स्ट पहिल्यापासून सगळं सांगते, ते तुम्ही आहे तसं लिहून काढा. तर लिहा, मेहंदी पावडरचे प्रकार: 2 फिल्टर, 3 फिल्टर, 5 फिल्टर, 7 फिल्टर. मेहंदी ऑइलचे प्रकार: निलगिरी, लवंग, टी ऑइल, टी ट्री ऑइल, येलो ऑइल, रेड ऑइल, ब्रायडल मिक्स ऑइल, नीम ऑइल. ओके, 8 प्रकार झालेत. त्यानंतर मेहंदी पावडर फिल्टर काय असते? मेहंदी पाने सुकवून त्याची मशीनद्वारे बुट्टी केली जाते. ती बुट्टी मशीनद्वारे गाळून घेणे याला फिल्टर बोलतात. हे केल्यावर हे केल्यावर बेबी पावडर सारखी मऊ पावडर भेटते. डन. त्याच्यानंतर प्रॅक्टिसची मेहंदी कशी भिजवली जाते हे पण लिहून घ्या. कारण जरी प्रॅक्टिकली तुम्ही व्हिडिओ बघितला, जर तुमच्याकडे लिहिलेलं असेल ना सगळं, तर मग तुम्हाला सारखं सारखं व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये बघून सुद्धा परत करू शकता. सो लिहून घ्या, प्रॅक्टिस मेहंदी कशी भिजवली जाते. 2 चमचे मेहंदी पावडर प्लस करा 1 चमचा साखर. हे एका वेळी प्लॅस्टिकच्या डब्यात मिक्स करा. त्यात लागेल तसे पाणी मिक्स करा. घट्ट पेस्ट बनवा. पेस्ट 3 किंवा 3 पेक्षा छान भिजवली पाहिजे. तासापेक्षा 3 तास किंवा 3 तासापेक्षा जास्त भिजवली पाहिजे. 3 तासाने मेहंदीमध्ये लागेल तसे पाणी मिक्स करून ना जास्त पातळ ना घट्ट अशी पेस्ट बनवा. त्यापुढे मग घेऊन लाईक हा ग्लास घेऊन त्यापुढे ग्लास घेऊन त्यात पाइपिंग बॅग घ्या. त्यात स्टॉकिंग घेऊन त्यात मेहंदी पेस्ट होता आणि स्टॉकिंग फिल्टर करून घ्या. ओके. सो ही झाली याची प्रोसेस. ग्लासमध्ये पाइपिंग बॅग घ्यायची आहे, त्यामध्ये स्टॉकिंग टाकायचं आहे आणि स्टॉकिंग फिल्टर करून घ्यायची आहे. दुसरा पॉइंट लिहा, ब्रायडल मेहंदी कशी भिजवली पाहिजे. 5 चमचे मेहंदी पावडर प्लस 2.5 चमचे साखर हे एका वेळी प्लास्टिकच्या डब्यात मिक्स करा. त्याच वेळी त्यात मेहंदी ऑइल 4 चमचे आणि मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी मिक्स करा. घट्ट पेस्ट बनवा. पेस्ट 12 तास किंवा 12 तास पेक्षा छान भिजवली पाहिजे. 12 तासांनी मेहंदीमध्ये लागेल तसे पाणी मिक्स करून ना जास्त पातळ ना जास्त घट्ट पेस्ट बनवा. त्यापुढे मग
ग्लास घेऊन त्यामध्ये पाइपिंग बॅग टाका. पाइपिंग बॅग नंतरनं त्यात स्टॉकिंग घेऊन त्यात मेहंदीची पेस्ट ओता आणि स्टॉकिंग फिल्टर करून घ्या. सो हे तुम्हाला समजलं. त्यानंतरनं आहे मेहंदीमध्ये साखर का घालतात. तर मेहंदीमध्ये साखर का घालतात हे पण तुम्ही खाली लिहून घ्यायचं आहे. कारण मेहंदी हातावर काढली की ती हातावर जास्त वेळ चिटकून राहिली पाहिजे आणि मेहंदीला छान चिकटपणा यावा यासाठी साखर मेहंदीमध्ये घालावी. जर तुम्ही मेहंदीमध्ये साखरच घातली नाही तर मेहंदीला चिकटपणा येणार नाही. आणि ज्यावेळी आपण मार्केटचे कोण यूज करतो आणि ज्यावेळी एखाद्या ब्राईडच्या हातांवरती ते यूज करतो तो बघायचा आपण ज्यावेळी जशी जशी मेहंदी काढत जाऊ ना तशी तशी मागची मेहंदी पडायला सुरुवात होते. का तर त्याच्यामध्ये शुगर थोडी कमी ऍड असते. आपण आपल्या मेजरमेंट नुसार जी शुगर ऍड करतो ती नवरीच्या हातावरनं पडतच नाही, ती पूर्ण हाताला चिटकून राहते, ज्याच्यामुळे आपल्याला शूट करायला पण खूप मोठ्या प्रमाणावरती याचा मदत होते. सो त्यासाठी साखर टाकायची की जेणेकरून चिकटपणा मेहंदीला तसाच राहावा. सो आज आपण क्लास 1 मध्ये एवढंच घेणार आहोत का तर रिस्पॉन्स बघायचा आहे तुम्हाला क्लास कसा वाटतोय आपला. आणि येस आता उद्याच्या क्लासमध्ये काय शिकवणार आहे तो तुम्हाला असाच आपला क्लास रोज कंप्लीट करायचा आहे. जरी तुम्ही ऑफलाईन क्लासेस करीत असाल तरीही तुम्ही जर हे क्लास आपले जर बघितले तर याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. सो उद्या शिकवणार आहे स्टॉकिंग का केली पाहिजे मेहंदी, त्याचे खूप जास्त पॉइंट्स आहेत. ओके सो क्लास 2 नक्की बघा. त्याच्यानंतर ना खूप इम्पॉर्टंट टिप्स उद्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत. लाईक ब्रायडल मेहंदीला जास्तीत जास्त कलर कसा येईल, जर ब्राईडला मेहंदी काढल्यानंतर अचानक खाज यायला लागली तर त्यावेळी आपण काय करणार आहोत. त्यानंतर ना अचानक ब्राईडचा कॉल येतो की मेहंदीला कलरच नाही आलाय तुमच्या, त्यावेळी काय करायचं हे पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. त्यानंतर न एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट कसा असतो हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. किंवा तुम्ही एखाद्या ऑर्डरला जाताना कसं गेलं पाहिजे हे तुम्हाला सांगितलं जाईल. खूप इम्पॉर्टंट ऑर्डरला जाताना आपली जी मेहंदी व्हॅनिटी अशी ती कशी कॅरी करायची, त्यामध्ये कोणत्या मेन इक्विपमेंट्स असल्या पाहिजे, कोणतं सामान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सो हे पण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. उद्या तुम्हाला प्रॅक्टिसचं मेहंदी प्रमाण आणि ब्रायडलचं मेहंदी प्रमाण व्यवस्थित लिहून दिलं जाईल. सो हे पण इम्पॉर्टंट आहे. नंतर ना जेव्हा तुम्ही ऑर्डर नवरीची बुक करत असतात त्यावेळी तिला कोणते कोणते प्रश्न विचारायचे जे खूप तिच्या काळजीसाठी असतात आणि खूप तिच्या हेल्थवरती इम्पॉर्टंट असतात. सो ते पण आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगते कारण एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट असाच असतो ज्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या क्लास 2 मध्ये हे सगळं सांगितलं जाईल. उद्या तुम्हाला सगळं राहिलेलं थेरी नॉलेज दिलं जाईल. त्याच्याबरोबर उद्या आपण मेहंदीची पेस्ट पण भिजवणार आहोत. ठीक आहे. हा व्लॉग अपलोड केल्यानंतर न संध्याकाळी क्वेश्चन बॉक्स आपल्या इंस्टाग्रामला टाकला जाईल. नक्की चेक करायचा, तिथे क्वेश्चन विचारायचा. आणि जसं व्लॉगच्या स्टार्टिंगला मी सांगितलं हा व्लॉग बघितल्यानंतर न लगेच तुमच्या नावाची कॉमेंट आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये करायची आहे. आणि अजूनही तुम्हाला काही कॉमेंट करायची असेल तर नक्की करा. काही आत्ता क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. आज संध्याकाळी मी क्वेश्चन बॉक्स टाकेल सो त्या क्वेश्चन बॉक्समध्ये नक्की विचारा. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते पण कॉमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.